जेवण वगैरे नाश्ता केलाय ना? हो सर केलं. अच्छा, तुम्ही एकदम रिलॅक्स आहे? हो सर. यस, गुड. असं स्ट्रेस फ्री राहायला पाहिजे माणसानं, बरोबर आहे की नाही? हो सर. अच्छा, कुठून आलात? सर मी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कळंबी या गावातून आहे. अच्छा, जोरात बोलायचं मस्तपैकी, बरं का? हो सर. हा, सांगलीचे आहेत का? हो सर. तालुका मिरज. हा सर. घरी वडील काय करतात? लग्न झालं का नाही तुमचं? सर माझं लग्न नाही झालं. अच्छा. सर वडील शेती करतात. अच्छा, शेती करतात का? घरी कोण कोण असतं? सर घरी आई वडील, एक भाऊ, लहान भाऊ आणि छोटी ताई. मोठी ताई असते, तिचं लग्न झालं. अच्छा, किती बहीण भाऊ आहेत तुम्ही? सर एक भाऊ आणि एक बहीण आहे मला. बर. वडील शेती करतात का? शेती किती आहे? सर शेती 3.5 एकर आहे. अच्छा, पाण्याखालची आहे का? हो सर. कोणती पिकं घेतात? सर सध्या ऊस आहे हा. आणि परत सर ज्वारी आणि सोयाबीन हे पीक पण घेतात. तुम्ही कधी शेतात गेलात का नाही काम करायला? सर काम करायला असं नाही, पण जेव्हा मी गावी जाते तेव्हा शेतात जाते. बघायला? हा सर. आज तुम्हाला वाटलं नाही कधी आपण शेती करू म्हणून? सर तशी गरज पण पडली नाही कधी काम करण्याची, पण मी जेव्हा शेतात जायला मला आवडतं सर. आवडते का? हा. बरं. 10वी 12वी ग्रॅज्युएशन जरा आम्हाला सांगता का? वर्ष आणि मार्क सांगा त्या काळात. सर माझं 10वी 2011 झालं आणि मग सर 10वीला मला 96.8% आहेत. सर माझं 12वी 2013 झालं. 12वीला मला सर 87% आहेत. सर माझं ग्रॅज्युएशन मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये 2017 झालं आणि मला ग्रॅज्युएशनला 71.94% आहेत. 2017ला? हो सर. जॉब वगैरे कुठे केला? प्लेसमेंट झाली होती? नाही सर, प्लेसमेंट झाली नव्हती, मी जॉब नाही केलेला. अच्छा, 17 ते 23, आता बघा 6 वर्ष झाली. हो सर. हे एमपीएससी बद्दल कसं काय अचानक तुम्हाला साक्षात्कार झाला की आपण एमपीएससी करावी? बरेच पोरं आम्हाला म्हणतात मला प्रशासनात यायचं, म्हणजे नेमकं काय? सर ग्रॅज्युएशन माझं 17 झाल्यानंतर मी थोड्या जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी बघितल्या, पण मला तिथे जास्त संधी दिसल्या नाही. मग मला प्रशासनाबद्दल माहिती कळाली, म्हणजे स्पर्धा परीक्षेची माहिती करून घेतली मी. मग कोणतंही ग्रॅज्युएट विद्यार्थिनी ही परीक्षा देऊ शकतो, त्यामुळे मग मी इकडे यायचा निर्णय घेतला सर. अच्छा, किती वर्ष झाले अभ्यास करता? सर 5-6 वर्ष झाली अभ्यास करते आणि सर माझी आता राज्यकर निरीक्षक या पदी निवड झाली. अच्छा, एसटी आहेत का तुम्ही? हो सर. बरोबर, आपण बोलू त्यावर, बरं का? पण तुम्हाला वाटतंय का स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला एवढे दिवस लागतात? 5-6 वर्ष झाले म्हणताय तुम्ही. सर 5-6 वर्ष निश्चित लागत नाहीये, पण सर 1-2 वर्ष तर लागतात, कारण का 1 वर्ष स्पर्धा परीक्षेची माहितीच कळायला आपल्याला जातं आणि त्यानंतर सर मी सलग 3 इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि त्यामध्ये मी प्रगती करत आहे आणि सोबत मी कंबाईन परीक्षेतही यश मिळवलेलं आहे आणि आता रुजू आहे, त्यामुळे जनरल एमपीएससीच्या अभ्यासाला किती वर्ष द्यावेत एखाद्या विद्यार्थ्यांना? तुमचं नाही. सर मला वाटते की 3 वर्ष द्यावे असं वाटतं. अच्छा, काय असावं त्या 3 वर्षाचं फ्रेमवर्क बरं? पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी जरा सांगता का? हो सर. सर पहिल्या वर्षी मला वाटते की सगळे ओव्हरऑल एक्झामचं स्ट्रक्चर, सिलेबस आणि त्याची पुस्तकं, रेफरन्स बुक कुठले कोणते वाचायचे ते घेऊन एक रेफरन्स पक्का करावा असं वाटतं आणि नंतर आपण सोबत एक्झाम देतच असतो आणि दुसऱ्या वर्षी आपण एक्झाम देत असतो. थोडे काही कमी पडलं तर मग ते तिसऱ्या वर्षी कम्प्लीट होईल असं वाटतं मला. तुम्ही आता थोड्या वेळाखाली बोललात की तुम्ही 2दा इंटरव्ह्यू दिले. हो सर. किती मार्क्स आले होते तुम्हाला? सर मला पहिल्या इंटरव्ह्यूला 51 मार्क आले होते आणि दुसऱ्या इंटरव्ह्यूला 38 मार्क आले होते. का बरं 38 का आले असावेत? सर मी रिस्पेक्टेड पॅनल मेंबरच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही असं वाटतं, त्यामुळे थोडे कमी मार्क आले असं वाटतं. तरी आणखीन काही इंट्रोस्पेक्शन केलं असेल तुम्ही की बाबा याच्यामुळे कमी पडले? काय अपेक्षा पूर्ण करता आल्या नाही असं वाटतं? सर थोडं कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम झाला असं मला वाटतं. थोडे मी एक्सप्रेस व्हायला तिथं घाबरले असं वाटलं. मग त्यावर सर मी काम केले. काय काम केलं? मॅक्झिमम बोलण्याचा प्रयत्न केला, अननोन व्यक्तीशी बोलले सर, मी ध्यान केला
मॉक इंटरव्ह्यू दिले, प्लस आरशासमोर बोलण्याचा प्रयत्न केला, म्हणजे सराव केला. म्हणजे तुम्हाला माहित होतं पण सांगता नाही आलं. हा सर. ओके. आता पण आता तर तुम्ही चांगलं बोलताय खूपच. सर मी इम्प्रुव्हमेंट केली त्यामध्ये. थँक्यू सर. सध्या काय म्हणाले तुम्ही, काय सर करता मग? सध्या मी राज्यकर निरीक्षक या पदावर मुंबई येथे कार्यरत आहे. अच्छा. लोकांनी कर का भरावेत? सर कर आकारण्याचे मेन 4 उद्देश असतात. एक पहिला उद्देश म्हणजे रिडिस्ट्रीब्युशन, म्हणजे संपत्तीचं रिडिस्ट्रीब्युशन होण्यासाठी कर आकारतात. दुसरा म्हणजे रिप्राइसिंग, जे काही महाग वस्तू किंवा स्वस्त वस्तू असतात, जे आपल्या जीवनावश्यक वस्तू आहेत ते कमी किमतीत मिळाव्या, आणि जे वस्तू जीवनावश्यक वस्तू नाही आहेत पण त्यांची मागणी असते त्या वस्तूंची भाव वाढवण्यासाठी ह्यासाठी, आणि प्लस रिडिस्ट्रीब्युशन, रिप्राइसिंग आणि रिप्रेझेंटेशन हा एक मुद्दा होता पूर्वीच्या काळात, तो आता नाही आहे. मग यासाठी कर आकारले जातात. त्यामुळे सर संपत्ती म्हणजे समान डिस्ट्रीब्युशन होतं समाजामध्ये, आणि सरकारला एक लोक कल्याणकारी योजना राबवण्यासाठी महसूल मिळतो. आम्हाला हे पहिला पॉइंट अपेक्षित होतो, तुम्ही शेवटला सांगितलं. बरोबर आहे ना? हा सर. सरकारकडे पैसा येतो कुठून? कर आणि कर आहेत तर महसुलींच्याकडून. हो सर. बरोबर आहे ना? इट क्रिएट वेल्थ टू गव्हर्नमेंट. ओके. मला सांगा, आता जीएसटी आल्यानंतर प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर अशी संरचना आहे का? डायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट टॅक्सेस असं आहे का? हा सर आहे. उदाहरण देता येतं? व्हेरी गुड, तुम्ही हा पॉइंट लगेच पकडला, छान गोष्ट. प्रत्यक्ष कराचं आणि अप्रत्यक्ष कराचं उदाहरण देता येईल तुम्हाला? हो सर. सर प्रत्यक्ष करामध्ये इन्कम टॅक्स येतो, कॉर्पोरेशन टॅक्स येतो, आणि अप्रत्यक्ष करामध्ये जीएसटी येतो, प्लस एमवॅट येतो. अच्छा. एमवॅट काय प्रकार आहे? सर एमवॅट म्हणजे महाराष्ट्र व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अप्रत्यक्ष टाईपचा कर आहे. आता आहे का जीएसटी आल्यावर तो आहे? सर काही वस्तूंवर आहे. कोणत्या सांगते? सर मानवी वापरासाठीची मद्य निर्मिती आणि 5 पेट्रोलियम प्रोडक्ट यासाठी एमवॅट आहे सर. चला आपण पेट्रोलियम प्रोडक्ट मध्ये कोणते 5 आहे? सर 5 मध्ये कच्चे पेट्रोलियम, पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू आणि विमानतळ यासाठी एमवॅट लागू. केरोसिन नाही ना त्याची? नाहीये सर. नाही ना? मला सांगा, आता जीएसटी ची नेमकी संकल्पना काय आहे? सर जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर हा एक अप्रत्यक्ष कर आहे, जो सप्लाय म्हणजे पुरवठा या निकषावर आकारला जातो, आणि हा एक डेस्टिनेशन बेस्ड कर आहे, आणि ज्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन ही टर्म वापरली जाते, आणि त्याच्यामुळे कॅस्केडिंग इफेक्ट कमी होतो. अच्छा. काय असतो कॅस्केडिंग इफेक्ट? सर कॅस्केडिंग इफेक्ट म्हणजे करावर कर आकारले जाणे. म्हणजे त्याचं उदाहरण देता येईल? हो सर. समजा सर ही एक पेन आहे समजा. हा. सर त्या पेनसाठी जे काही रॉ मटेरियल लागतात, जसं ते पेन प्लास्टिकचं आहे किंवा शाही जे काही लागते, ती समजा सर 100 रुपये किमतीची असेल, आपण घेतलं आणि त्याच्यावर 10% जीएसटी लागत असेल तर 110 रुपये त्याची किंमत होईल. पण त्याचं प्रोडक्ट तो काय मॅन्युफॅक्चरर तो रॉ मटेरियल घेऊन त्याचं प्रोडक्शन करणार आणि एखाद्या होलसेलरला समजा त्याने विकलं आणि त्यामध्ये त्याने व्हॅल्यू ॲडिशन केली म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग केली, आणि समजा त्याची किंमत त्यांना 200 रुपये लागली, मग त्याच्यामध्ये जीएसटी 10% 220 रुपये होईल. पण जीएसटी भरताना ते पुरे 200 रुपयेवर कर न लागता फक्त जी व्हॅल्यू ॲडिशन झाली 100 रुपये त्याच्यावर फक्त कर लागेल. ती म्हणजे सर करावर कर हा इफेक्ट आहे तो कमी होईल, आणि तो जीएसटी मध्ये हा लूपहोल काढून टाकले. थोडक्यात म्हणजे करावर कर याला कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतात. हा सर. किती सोपे बघा है ना? बरं. जीएसटीचे स्लॅब काय? सर एक जीएसटीचे एकूण 5 स्लॅब आहे. 0%, 5%, 12%, 18% आणि 28%. ओके. आता आम्हाला प्रत्येकाचं एक एक उदाहरण सांगा बरं. सर 0% मध्ये अन्नधान्य, भाजीपाला, तसेच आपले रस्ते, पूल या सेवा येतात. 5% मध्ये सर 2 मिनिटं सर. हा, तुम्ही पाठ केलंय का? नाही सर, हा थोडस आठवत नाहीये सर. 5% मध्ये इंडेक्स मध्ये सांगा. हा.
सर 5% मध्ये लोणी तूप यासारखे प्रोडक्ट्स ठीक. येतात. प्रोसेस अन्नधान्य प्रक्रिया केलेले, बरोबर आहे. हो. बर, ओके. आणि 12% 12% मध्ये सर जाम, जेली, संगणक, हॉटेल मोबाईल यासारखे. हॉटेल व्यवसाय कशावर येते? सर 5 स्टार हॉटेल व्यवसाय असेल तर ते 28% असणार. नाही, नॉर्मल सर नॉर्मल हॉटेल व्यवसायामध्ये 12% नाही. समजा तुम्ही इथे पुण्यामध्ये एखाद्या हॉटेलला जेवायला गेलात, त्याच्यावर जीएसटी लिहिलेला असतो, हा, सर. तो किती टक्के असतो? सर, ठीक आहे, 12% आहे ना. हा, 12%. 18% काय येतं? सर 18% मध्ये सीसीटीव्ही, संगणक, प्रिंटर्स यासारखे. मोबाईल कसं येतं? 12 का 18 का सर 28? मोबाईल 12% असतात. नक्की हो सर. एकदा माहित करून घ्या बरं. सर 12% मध्ये सर. ठीक आहे. आणि 18 मध्ये आणि 28 मध्ये 18 मध्ये संगणक येतो सर, पीपीएस, प्रिंटर्स येतात, सीसीटीव्ही येतात, हे येतात. आणि 28 मध्ये तंबाखूजन्य पदार्थ, परत लक्झुरियस कार येतात, 5 स्टार हॉटेल सेवा येतात. बरं, ठीक आहे. तुमचं सगळं म्हणणे मान्य आहे. फक्त आम्ही तुम्हाला एक सूचना करतो की हॉटेलचं एकदा बघून घ्या, हो सर. बरोबर. हो. ठीक आहे. आता जीएसटीचे फायदे काय आहेत? सर जीएसटी मुळे 1 नेशन 1 टॅक्स ही सिस्टीम आल्यामुळे व्यवसाय सुलभतेला एक प्रोत्साहन मिळालेलं. दुसरी गोष्ट मध्ये कॅस्केड, मग अशी बोललो त्याप्रमाणे कॅस्केडिंग इफेक्ट कमी झालेला आहे. तिसरी गोष्ट मध्ये एक प्लॅटफॉर्म, ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे. त्यामुळे कर भरणे हे सुलभ झालेले आहे. ह्या गोष्टी झाल्या. आणि जीएसटीचे प्रकार काय आहेत? सर जीएसटीचे प्रकार म्हणजे स्टेट जीएसटी, सेंट्रल जीएसटी आणि आयजीएसटी. बरं, आता मला सांगा आयजीएसटी म्हणजे काय? सर आयजीएसटी म्हणजे इंटिग्रेटेड जीएसटी आहे, म्हणजे? जो राज्यांतर्गत व्यापारावर लावला जातो. अच्छा, समजा आपण तेलंगणामध्ये खुर्च्या घेतल्या आणि पुण्यामध्ये आल्या, तर त्याच्यावर कोणता जीएसटी लावला जाईल? सर त्याच्यावर आयजीएसटी लावला जाईल आणि तो आयजीएसटी कर सेंट्रल गव्हर्नमेंट गोळा करतं आणि ते तेलंगणा राज्याला मिळेल, कारण का तिथे आपण खरेदी केलेली आहे. अच्छा, महाराष्ट्र राज्याला नाही. नाही. ओके. जीएसटी क्रेडिट काय असतं? इनपुट क्रेडिट म्हणतात. सर आपण जे रॉ मटेरियल घेतो किंवा जे इनपुट्स एखाद्याला घेतो त्याच्यावर आधी ऑलरेडी कर भरलेला असतो, मग ते आपल्याला इनपुट ऍज अ इनपुट म्हणून भेटतं क्रेडिट. अच्छा त्याच्या थ्रू सर आपल्याला तो इफेक्ट टाळता येतो करावर कर. अच्छा, क्रेडिट. एखादा माणूस जीएसटी, तुम्ही एसटी, आता पहिले आपण हे बघूया, तुम्ही एसटीआय म्हणून काय काम केलं? सर एसटीआय म्हणून मी जॉईंट कमिशनर यांच्या स्टाफ मध्ये असल्यामुळे माझं मुख्य काम डेटा कलेक्शन आणि कन्सॉलिडेशन हे काम असतं. विथ मिटिंगचं फॉलोअप घेणे आणि ऑफिसरच्या थ्रू डेटा भरून घेणे हे माझं काम आहे मुख्य. पण एसटीआयचा मेन रोल असतो तो व्यापाऱ्यांच्या प्लेस ऑफ बिझनेसला भेटी देऊन त्यासंबंधी तुम्ही दिलेत इन्स्पेक्शन का करतो. कधी भेटी दिले? सर मी नाही दिलेली. बरं, मग तुम्ही काय काम करता? सर मी डेटा कॉन्सॉलिडेशनचं काम करते. कशाचा डेटा असतो तो? सर त्यामध्ये जे 3B नॉन फायलरचा डेटा असतो, स्क्रुटिनीचा डेटा असतो, ऑडिटचा डेटा असतो, रिकव्हरी किती झाली त्याचा डेटा असतो. अच्छा. महाराष्ट्राचं जीएसटी कलेक्शन काय होतं 22-23 फायनान्शियल इयर? सर महाराष्ट्राचं जीएसटी कलेक्शन 22-23 या फायनान्शियल इयर मध्ये 1,68,000 कोटी रुपये होते. अच्छा, संपूर्ण देशाचं जीएसटी कलेक्शन काय होतं? सर संपूर्ण देशाचं जीएसटी कलेक्शन 18,10,000 कोटी रुपये होतं. एवढं होतं? हो सर. आता तुम्ही एसटीआय आहे, हो सर. तुमचा पहिला प्रेफरन्स एससी आहे का? नाही सर, उपजिल्हाधिकारी हा माझा पहिला अरे, preference. असं कसं? तुम्ही एवढे दिवस काम केलं आणि एससी किती आहे एससी तुमचा प्रेफरन्स? सर मी तिसरा प्रेफरन्स दिला एसएसटी. का बरं? सर तसं स्पेसिफिक रिझन नाही, पण मला महसूल प्रशासनामध्ये काम करायला आवडेल म्हणून मी तो पहिला प्रेफरन्स दिलाय. आणि जर एससी जरी पद मिळालं तर तिथं पण मला काम करायला आवडेल आणि मी ते आनंदाने करेन सर. दुसरं काय? सर दुसरा पोलीस उपअधीक्षक. हो, तुमच्या तब्येतीचा विचार केला तर तुम्ही ना केलाय ना? हो सर केलेला आहे. केलेला आहे. हो सर मी क्रायटेरिया फुलफिल करते. काय क्रायटेरिया आहे? सर
फिमेलसाठी 157 सेंटीमीटर हाईट आहे. तुमची किती आहे? सर माझी 160 सेंटीमीटर. अरे बर, छान. आता डेप्युटी कलेक्टरचे काय काय म्हणून कुठं कुठं पोस्टिंग असतात याविषयी तुम्हाला माहिती? हो सर. सांगा बरं सरांना. सर डेप्युटी कलेक्टर या पदाच्या विविध पदस्थापना आहेत. जसे डेप्युटी कलेक्टर म्हणून प्रांताधिकारी म्हणजेच उपविभागीय अधिकारी म्हणून पोस्टिंग होते. परत डेप्युटी कलेक्टर निवडणूक असतो. डेप्युटी कलेक्टर भूसंपादन असतो. डेप्युटी कलेक्टर भूमापन अधिकारी असतो. डेप्युटी कलेक्टर रोजगार हमी योजनेचा असतो. ठीक आहे, चौथ्या. ओके, मेन पोस्टिंग SDM आहे, RDC आहे, अशा बऱ्याच पोस्टिंग आहेत. बरोबर. तुम्हाला डेप्युटी कलेक्टर केलं, तुम्हाला आता नेचर ऑफ जॉब माहित आहे. आय थिंक तुमच्या बोलण्यावरून असं लक्षात येईल तुम्हाला नेचर ऑफ जॉब माहिती आहे डेप्युटी कलेक्टरचं. तुमचा तालुका कोणता? सर माझा मिरज तालुका. मिरज. तुम्हाला SDM कुठले असतात? मिरज. आपण असं केलं की तुम्हालाच मिरजला पाठवलं आणि तुम्हाला डायरेक्ट 3 वर्षाचा कालखंड मिळाला. असं काय कराल की जिथं दीर्घकालीन संस्थात्मक बदल होईल? सर मी जलसंवर्धनाचं काम करेन पहिल्यांदा. कारण का मिरज तालुका बघितला तर पूर्व भागामध्ये दुष्काळाची जन्य परिस्थिती आहे आणि पश्चिम भाग हा महापूराच्या रिजन मध्ये येतो. त्यामुळे एक असमतोल निर्माण झाला आहे. जलसंवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाची फ्लॅगशिप योजना आहे, कोणती बरं? जलयुक्त शिवार योजना ही महाराष्ट्र शासनाची. कधी सुरू झाली होती? सर योजना 2014 साली सुरू झाली. बर. आणि त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शेती म्हणजे काय? यामध्ये ही कन्सेप्ट आहे की जे धरणामध्ये गाळ साचलेले आहे ते गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकणे, त्या माध्यमातून शेतीची सुपीकता वाढेल ही कन्सेप्ट आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं. बर. आता तुम्ही म्हणालेत की जलसंवर्धनासाठी काम करेल, कसं काम करेल? सर जलयुक्त शिवार योजना समस्या लक्षात आली आम्हाला, बरोबर. तर आता काम कसं कराल ते निर्मूलनासाठी? जलयुक्त शिवार योजना आहे ना तीच मी प्रभावीरित्या अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करेल. सर त्या योजनेमध्ये असा एक होलिस्टिक अप्रोच आहे ज्यामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं, तसेच शिवारात पाणी वाढावं आहे, त्या जलस्रोतांचे पुनर्भरण करणे, पावसाचे पाणी मॅक्झिमम शिवारातच अडवणे, यासाठी सर वृक्ष लागवड करणे, प्लस वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था आणि लोकसहभाग घेणे हे मेन उद्देश आहे त्यामध्ये. त्या दृष्टीने सर मी प्रयत्न करेन. अच्छा. आणखीन एक तुम्हाला सांगितलं की जलयुक्त शिवार राबवण्यासोबत आणखीन एक समस्या फोकस करायची, कशाला प्राधान्य द्या? सर मी म्हणजे मूळ प्राधान्याने मी माझ्या पदाची कामे करेन, प्लस त्यासोबत ग्रामीण शिक्षण प्रसारासाठी काम करेन. शिक्षण प्रसारासाठी. बर. घरी कोण कोण असतं म्हणाले? सर घरी आई वडील आणि भाऊ असतात. अच्छा, बहिणीची लग्न झाली? अच्छा. बर. आता तुम्ही एवढे वर्ष झाले स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता, एक स्वप्न बघितलं की आपण एक क्लासवन अधिकारी होऊ, डेप्युटी कलेक्टर होऊ, DYSP होऊ. समजा आता उद्या रिझल्ट लागला आणि डेप्युटी कलेक्टर म्हणून तुम्ही महाराष्ट्रात प्रथम आलात, तर तुम्ही ही बातमी सर्वप्रथम कोणाला सांगा? सर ही बातमी प्रथम आई वडिलांनी सांगितली. ठीक, या तुम्ही. ऑल द बेस्ट. थँक्यू.